मनापासून वक्ता व्हायचं आहे, अनेक लोकांसमोर बोलायचं आहे, मोठ्या मोठ्या सभा गाजवायच्या आहेत. पण त्यासाठी जेव्हा तू प्रयत्न करतो, म्हणजे हात वरे कसे करायचे, टोन कसा असायचा, तुझा आवाज कसा असायचा, हे सगळं तू जेव्हा ठरवायला जातो तेव्हा काय होते की तू आणखीन कन्फ्यूज होतो आणि तुझा कॉन्फिडन्स आणखीन कमी होतो. हे सगळ्यांसोबत होते. कारण जेव्हा वक्ता व्हायचा आपण विचार करतो त्यावेळी आपण एका वेळी अनेकांशी बोलणार असतो आणि त्यावेळी आपल्याला सगळ्यांना इम्प्रेस करायचं असते आणि इथेच आपण मोठी चूक करतो. महत्त्वाची गोष्ट जी असते तीच आपण बाजूला ठेवतो आणि कमी महत्त्वाच्या ज्या गोष्टी आहेत त्यांच्याकडे आपण लक्ष द्यायला लागतो. मग ही महत्त्वाची गोष्ट कोणती आहे? बघ मी तुला सांगतो. समजा एखादा वऱ्हाड आहे, वऱ्हाड आता लग्नाला निघणार आहे, नवरदेव निघणार आहे, गाड्या जमा झालेल्या आहेत, गाड्या आल्या आहेत, गाड्यांमध्ये लोक बसणार आहेत, गाड्या छानपैकी सजवल्या आहेत, आता गाड्यांमध्ये लोक बसले आहेत. पण ज्या गाड्या वऱ्हाडासाठी आणल्या आहे, जी गाडी नवरदेवासाठी आणलेली आहे, ज्या गाड्यांमधून हे लग्नस्थळावर जाणार आहेत, त्या गाड्या छान सजवल्यानंतरही त्या गाडीमध्ये जर पेट्रोलच नसेल तर? एखादा व्यक्ती खूप चांगला वक्ता आहे, म्हणजे त्याच्याजवळ बोलण्याचं चांगलं कौशल्य आहे, आवाज चांगला आहे, खडा आहे, मोठा आहे, शब्दफेक चांगली आहे, स्टॅमिना बोलण्याचा चांगला आहे, पण पठ्याचा अभ्यास नाही किंवा तो त्याच्या कंटेंटबद्दल क्लिअरच नाही तर? म्हणजे आपण जेव्हा वक्ता म्हणून आपल्याला काय करायचं आहे याचा विचार करायला जातो तेव्हा या बाहेरच्या सजावटीचा खूप विचार करत राहतो. पण त्यामधून होते काय माहिती आहे का, की आपलं जे पेट्रोल आहे, आपला जो कंटेंट आहे त्याचा आपण विचार करत नाही. अर्थात बोलायची तयारी करायची म्हणून आपण काही कंटेंट ठरवतोही, नाही असं नाही, पण त्याच्यासोबत जी नैसर्गिकता आली पाहिजे, जी नॅचरॅलिटी आली पाहिजे, ती आपली कधीच येत नाही. आणि असं का होते? कारण आपण कृत्रिमदृष्ट्या काहीतरी करायला जात असतो. मुळात तुम्ही जे मोठे मोठे वक्ते आहेत त्यांना ऑब्झर्व करा. त्यांचं सामान्य आयुष्यातलं जे बोलणं आहे आणि स्टेजवरचं जे बोलणं आहे यामध्ये फार फरक येत नाही. आणि त्यांच्यात फरक येतो ते वक्ते फार टिकत नाहीत. बाळासाहेब ठाकरे घ्या, राज ठाकरे घ्या, महाराष्ट्रातले हे फरडे वक्ते, यांची स्टेजच्या खाली बोलण्याची जी शैली आहे आणि स्टेजवर बोलण्याची जी शैली आहे त्यात फार फरक होत नाही. फरक इतकाच होतो की अनेक एकावेळी ते हजारो माणसांशी जर बोलत असेल तर त्यांना आवाज थोडा वाढवावा लागेल, मेसेज थोडा कन्स्ट्रक्ट करावा लागेल, हे वेगळं. पण त्यांचा जो हजरजबाबीपणा आहे, त्यांचं जे बोलणं आहे, समजावून सांगण्याची जी पद्धत आहे त्यात फार फरक पडत नाही. हे कोणत्याही वक्त्याच्या बाबतीत लागू होईल. तुम्ही मग वक्ता म्हणत असताना लक्षात घ्या, प्रत्येकाला बोलता येत असतं. दैनंदिन जीवनातही आपल्याला नीट बोलता येते का याच्या बाबतीत लोक कन्फ्यूज होतात. पण आपण दैनंदिन जीवनातही 80 ते 90% वेळा बरोबरच बोलत असतो. आणि म्हणून मी तुला सांगतो की आपल्याला योग्य बोलता येते का हा प्रश्नच येत नाही. मग जो दैनंदिन जीवनातला नैसर्गिक संवाद आहे तोच आपल्याला डायसवर घेऊन जायचा असतो. ही बाब आपल्याला लक्षात घ्यायची आहे. फरक इतकाच आहे की दैनंदिन जीवनातला जो आपला संवाद आहे, फरक इतकाच आहे की दैनंदिन जीवनातला जो संवाद असतो तो जास्तीत जास्त इनफॉर्मल असतो. डायसवरचा संवाद जो आहे तो तसा फॉर्मल, औपचारिक स्वरूपाचा असतो. पण तो जर संवाद आपण अनौपचारिक बनवू शकलो तर गोष्टी आणखीन सोप्या होतात. म्हणून आपण जसे आहोत तशा शैलीमध्ये जर आपण प्रेझेंट स्टेजवर होणार असू तर ती बाब जी आहे ती खूप सोपी होते आणि तीच बाब खरी महत्त्वाची असते. अनेक लोक अनेक वेगवेगळ्या विषयांवर बोलत असतात. म्हणजे महाराष्ट्रात शिवाजी महाराजांवर बोलणारे अनेक लोक आहेत, पण प्रत्येकाची शैली वेगळी आहे, आशय वेगळा आहे, मांडणी वेगळी आहे, कारण त्यांचा कंटेंट वेगळा आहे, तो त्यांच्या स्वभावानुसार आलेला आहे, हेही आपलं लक्षात येईल. नरहर कुरुंदकर बोलत असतील तर ते वेगळ्या पद्धतीने मांडतील. डॉक्टर आय साळुंखे बोलत असतील तर त्यांची शैली वेगळी येईल, शांततेची येईल, नेमकी येईल. जर त्याच्यावर आणखीन कोणी वेगळ्या व्यक्ती बोलत असतील तर त्यांची शैली वेगळी येईल. आणि आपल्याला लक्षात येईल की या सगळ्यांच्या शैलीवर त्यांच्या आकलनाचा, त्यांच्या अभ्यासातून निघालेल्या निष्कर्षांचा वेगळा असा परिणाम झालेला आहे. आणि म्हणून आपण जसे आहोत तसे स्टेजवर जायचं असेल तर आपला कंटेंट
आपल्या पद्धतीने आपल्यासारख्या कुणाचीही कॉपी न करता प्रिपेअर झालेला असणं महत्त्वाचं आहे. मग यासाठी आपल्याला काय बघावं लागेल? यासाठी आपल्याला बघावं लागेल सगळ्यात पहिले की आपल्या बोलण्याचा उद्देश काय आहे, पर्पज काय आहे, आपण का बोलतो आहोत, पर्पज काय आहे, आपण का बोलतो आहोत. एकदा का बोलतो आहोत हे क्लिअर झालं की मग आपण ठरवू शकतो काय बोलायचं. का क्लिअर नसेल तर काय ठरवलं आपण, म्हणजे का शिवाजी महाराजांवर बोलायचं हेच आपल्या डोक्यात क्लिअर नाही, मग शिवाजी महाराजांवरचे कोणते मुद्दे निवडायचे हे आपण ठरवूच शकणार नाही, किंवा ठरवलं तरी त्यात विस्कळीतपणा येईल किंवा आपण त्यात इन्व्हॉल्व्ह होऊ शकणार नाही. पण आपल्याला त्यात जर इन्व्हॉल्व्ह व्हायचं असेल तर सगळ्यात पहिले आपल्याला ठरवावं लागेल की आपल्याला का बोलायचं आहे. जर आपल्याला युद्धाची प्रेरणा जागवायची असेल तर आपल्याला त्यांच्या वेगवेगळ्या लढायांचे वर्णन करावे लागतील. म्हणजे पहिल्यांदा उद्देश आपला ठरला काय, युद्धाची प्रेरणा जागवणं. मग आपण त्यांच्या आयुष्यातल्या वेगवेगळ्या लढाया शोधल्या, बरोबर आहे ना. जर आपल्याला त्यांच्या आयुष्यातली मुत्सद्देगिरी सांगायची असेल तर मग त्यांनी ती मुत्सद्देगिरी कुठे कुठे वापरली आहे, औरंगजेबाशी त्यांनी मुत्सद्देगिरी कशी वापरली, अफजल खानाशी मुत्सद्देगिरी त्यांनी कशी वापरली, याचा आपण मग शोध घेऊ. काय आपलं बदलत जाईल, आपण सगळंच थोडी मांडू शकणार आहोत ना. जर आपल्याला त्यांनी समाजाच्या हितासाठी, सामान्य माणसाच्या हितासाठी कशी धोरणं राबवली हे शोधायचं असेल, पर्पज हा असेल आपला, का हा असेल, तर त्याच्यानुसार आपल्याला काय शोधावं लागेल की त्यांची शेतीविषयक धोरणं कशी होती, स्त्रियांविषयक धोरणं कशी होती, वगैरे वगैरे. ठीक आहे ना. तर आपल्याला का ठरवल्यानंतर काय वर जायचं असते ही गोष्ट आता तुझ्या लक्षात आली असेल. आणि हे आपण केलं की आपण कसं बोलणार आहोत हे ठरवणं आपल्याला अगदी सोपं होते, ज्यामध्ये तू अडकलेला असतो की मी कसा टोन ठेवू, हात वरे कसं करू, लोकांना ते पटेल का. मी तुला सांगतो, बहुतांश वेळी जेव्हा मी बोलतो तेव्हा मला समोरचे प्रेक्षकच दिसत नाहीत, त्यांचे जे हावभाव आहेत ते मला माहिती पडत नाहीत. आणि अशा वेळी मी डिपेंड कशावर असतो, माझ्या मेसेजवर. मी का बोलतो आहे आणि काय बोलायचं आहे याच्यावर मी फोकस करतो. या दोन गोष्टी मला सांगतात की मला कुठे थांबायचं आहे, आणि तो पॉइंट आल्यानंतर मी थांबतो. आणि जेव्हापासून ही गोष्ट मी शिकली की कुठे आपल्याला थांबायचं आहे, त्याच्यानंतर बहुतांश वेळी मी पब्लिकमध्ये हे फिलिंग सोडलं, हा भाव सोडला की हे भाषण इथेच का थांबलं. पुष्कळदा मी माझ्या अपेक्षित वेळेपेक्षा थोडा जास्त वेळ घेतलेला असतो, तरीही मुद्दा हा आहे की आपल्याला का आणि काय ठरवल्यानंतर कसं हा प्रॉब्लेम जो आहे तो आपोआप सॉल्व्ह होतो. आणि जेव्हा आपल्याला का आणि काय, का बोलायचं आहे आणि काय बोलायचं आहे हे नीट ठरवता यायला लागतं, तेव्हा कसाचा जो इश्यू आहे तो आपला म्हणजे हात वारे, टोन वगैरे वगैरे हा अधिक चांगल्या पद्धतीने सॉल्व्ह व्हायला लागतो. ही गोष्ट लक्षात घे. आता तुला हे जर शिकायचं असेल तर मी एक सोपी गोष्ट सांगतो. तू एकदम 1-2 तासाचं भाषण प्रिपेअरच करू नको. पहिल्यांदा काय कर, घरातले लहान मुलं असतात, साधारणतः 8वी-9वी नंतरच्या मुलांचा विचार कर, अगदीच लहान मुलांचा विचार करू नकोस. जर तुला मोठ्या माणसांसमोर पुढे चालून बोलायचं असेल तर ठीक आहे ना. 10वी पासूनचं तर खूपच चांगलं, 10वी-12वी पर्यंत. आणि त्या मुलांचे टॉपिक बघ, अभ्यासातले असे टॉपिक की जे विषय तुला सोपे आहेत ते समजून घे आणि त्यांना बसव आणि त्यांना ते टॉपिक 5 ते 10 मिनिटात समजावून सांगायचे आहेत, इतकंच फक्त टार्गेट. आता तुझं काय याच्यामध्ये ठरलं जाईल की तो जो टॉपिक आहे तो समोरच्या विद्यार्थ्याला सोपा करून, जेणेकरून त्याला तो लक्षात राहील, समजेल, त्याचं आकलन वाढेल आणि परीक्षेत त्याला मार्क मिळतील. या दृष्टीने तुला तो टॉपिक समजावून सांगायचा आहे. मग काय आहे त्या टॉपिकमध्ये हे तुला बघायचं आहे आणि मग तुला हे बघायचं आहे की हे तुला कसं सांगायचं आहे तुझ्या या पर्पजनुसार. जर असं कोणी तुला उपलब्ध नसेल तर समोर एक खुर्ची ठेव, समोरच्या भिंतीसमोर बोल. आणि मग आता तुला भिंत असल्यामुळे कदाचित समोर कोणी नसल्यामुळे थोडा विषय कठीण होईल, पण तुझा एक फायदा पण होईल. आतापर्यंत तुझ्यासमोर मर्यादा होती की तुला त्या मुलांच्या लेवलचेच टॉपिक घ्यायचे होते. आता तू कोणतेही टॉपिक घेऊ शकशील, फक्त समोर एक व्यक्ती बसलेला आहे अशी कल्पना कर, किंवा अशी कल्पना कर की समोर 10 व्यक्ती बसले आहेत. एकदम 100 व्यक्तींची कल्पना करू नको, फक्त 10 व्यक्तींची कल्पना कर आणि त्यांना एखादा टॉपिक तुला समजावून सांगायचा आहे. समजा तू 1857चा भारतीय स्वातंत्र्य समर त्यांना समजावून सांगणार असशील
तर पहिले हे ठरव की तुला तो का समजून सांगायचा आहे, कारण तुला तो फक्त 5-7 मिनिटात समजून सांगायचा आहे. त्याच्यामध्ये त्यावेळेस आपला पराभव काय झाला हे तुला समजावून सांगायचं आहे, इंग्रजांनी कसं फसवलं हे तुला समजावून सांगायचं आहे, वेगवेगळे राजे आपल्या परीने कसे लढले हे तुला समजावून सांगायचं आहे, त्या लढाईच्या भावना तुला समजावून सांगायच्या आहेत, त्या लढाईबद्दलचे तुझे मतं तुला मांडायचे आहे की त्याचं स्वरूप काय होतं, तुला नेमकं काय 5-7 मिनिटात मांडायचं आहे हे तुला ठरवायचं आहे की तुझा उद्देश काय आहे. तू MPSCच्या मुलांसाठी बोलतो आहे, कॉमन पब्लिकसाठी बोलतो आहे, कोणासाठी बोलतो आहे, ते 10 जण कोण आहेत समोरची, आणि त्याच्यानुसार तुझा का ठरवणार आहे. ठीक आहे ना. त्याच्यामुळे का ठरवताना कोण आपण कोणाशी बोलतो आहे हे पण महत्त्वाचं आहे. 10वीतल्या मुलाला तू 1857 वेगळ्या पद्धतीने सांगशील आणि कॉम्पिटेटिव्ह एक्झाम देणाऱ्याला वेगळ्या पद्धतीने सांगशील. सो हे का कोण या बाबी पण तुला लक्षात घ्यायचं आहे, आणि मग काय वर यायचं आहे आणि मग कसं वर यायचं आहे याची सिंपल प्रॅक्टिस कर एक 8-15 दिवस. आणि त्यानंतर इमॅजिन कर की समोर 100 लोक आहेत, आणि मग तू तुझा टॉपिक घे आणि तो टॉपिक 100 लोकांना 10-15 मिनिटात समजावून सांग. आणि याची 7-8 दिवस प्रॅक्टिस केल्यानंतर मग एक तासाचं भाषण प्रिपेअर कर. फोकस पुन्हा की आपण का बोलतो आहे, कोणासोबत बोलतो आहे, कोणासमोर बोलतो आहे, का बोलतो आहे, काय बोलणार आहोत आणि मग कसं बोलणार आहोत. आपोआप तुझी कौशल्य विकसित व्हायला लागतील. तुझं टार्गेट नॅचरल असेल, तुझं टार्गेट तू नॅचरल असणं असेल, आणि तुझा मेसेज व्यवस्थितरित्या कन्व्हे करणं, व्यवस्थितरित्या समोरच्याला समजावून सांगणं असेल, हे जर तू केलं तर तुझं वक्तृत्व एकदम सोपं होऊन जाईल. पण तू काय करतोस की या बाबीकडे लक्ष देत नाही आणि उगाचच हात वारे, आवाजाचा टोन वगैरे वगैरे या दुय्यम बाबींकडे जातो. त्याचा प्रायमरी गोष्ट आहे की तुझा कंटेंट आणि तुझं स्वतःचं व्यक्तिमत्व, ते जसं या तसं घेऊन तू जर लोकांसमोर यायचं हे टार्गेट ठेवलं तर तुझं सबकॉन्शियस माइंड आपोआपच तुझ्या या सगळ्या हातवारे, टोन, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या व्यवस्थित घडवून आणणार आहे. आणि शेवटी मग कोणतंही कौशल्य हे प्रॅक्टिसने आणि अनुभवातूनच विकसित होत असतं. याच्यासाठी तू चित्रण म्हणजे व्हिज्युअलायझेशनचा सुद्धा वापर करू शकतो. यावरही आपण पुढे कधीतरी बोलू. सध्या मी इथेच थांबतो. धन्यवाद.